हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गणपती यायला आपल्याला फक्त एक दिवस बाकी आहे आणि आपण आत्ता झाडाची ही पानं लावून घेतो. खूप काम पेंडिंग आहे आणि तुम्ही बघू शकता एक दिवस आधी आपली काहीच तयारी नव्हती झाली. शेवटच्या दिवशी नेमकं आपलं पुतळं घालायचं बंद झालं. सो हे इकडे पण नवीन आयडिया लावत होतो. इकडे आम्ही नवीन मशीन वगैरे आणली आणि अजून वेगवेगळ्या टेक्निक्सनी आपण ते सेट करायचं ट्राय करतो. हे रात्रीच्या आसपास 12 वगैरे वाजले असतील आणि सर्वजण आपापले डोके झालं होते. देवाचं नाव आपला हनुमान साहेब फिरतच गप्पा फायनली कसं तरी तो फिरायला लागला. आहे. असं करून इथं बंद करायचं याला, समजलं? आता समोर आला हनुमान, बंद करायचं. बंद कर. पेटत राहते ना. अजून हे एवढं बाकी आहे आपलं. डेकोरेशन करायची सुरुवात किती पण दिवस आपण आधी जरी केली ना तरी लास्ट दिवशी आपल्याला नाईट मारायला लागतेच. बघू शकता तुम्ही किती काम पेंडिंग आहे. आता आपला हा सेट झालेला आहे इथं आणि बाकी वरती पूर्ण सिलिंगला कापूस चिकटवायचं आहे. ते सर्व काम बाकी आहे. आज मी इकडे रंगकाम करते. खूप नाईट झालेली, सो मस्त आहे की एक रेडबुल मारला आणि फुल तरतरी. सर्वजण तुम्ही बघू शकता काही नाही काही कामच करतायत. आई इकडे इथे आपला गणपती बसतो त्या टेबल खाली रांगोळी काढतो. हे सर्व करता करता पहाट झाली आणि तुम्ही बघू शकता सर्वजण जसे पटपट कामं करतात. कारण का आता आपल्याला गणपती पण आणायचा होता. सर्व टेबलवर आपण आपले ब्लॅक कलरचे पेपर टाकून घेतले आणि पूर्ण कवर केला. तिथे तिथे काय काय दिसत होते ते सर्व एरिया कवर केले. आपण आता आपला गणपती पुढच्या घरात नेत आहोत. सकाळी 8-8:30 वाजता आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपलं डेकोरेशन पण तेव्हाच कंप्लीट झालं होतं. थोडं काम बाकी होतं. तर मस्तपैकी बाप्पाला आपल्या स्टेजवर वगैरे बसवून घेतला. दादानी पूजा केली. भटजी बुवा पण आपल्या टायमात आलेले. पूजा लवकर झाली आपली. आपले डेली अपडेट्स इथेच आपण थांबवतो आणि तुम्हाला फुल डेकोरेशन दाखवतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर भेटू लवकरच.